सुपरफास्ट 100 मध्ये सुरुवात करूयात महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजने। अबुधाबीहून 300 ते 350 भारतीय मुंबईत परतलेत। साधारण 300 ते 350 भारतीय सुखरूप भारतात परतलेत। मुंबई विमानतळावर प्रवाशांचं आगमन झालेलं आहे। युद्धामुळे काही भारतीय पर्यटक विद्यार्थी हे अबुधाबीत अडकलेले होते आणि अखेर तिकडच्या दूतावासाच्या मदतीने आणि अर्थात भारताकडनं परराष्ट्र मंत्रालयाकडनं जो संवाद वारंवार तिकडे साधला जात होता त्यानंतर अखेर विशेष विमानानं अबुधाबीहून 300 ते 350 भारतीय मुंबईत परतले। त्याचीच ही दृश्य आपण बघतोय। मुंबई विमानतळावर या प्रवाशांचं आगमन झालेलं आहे। हे प्रवासी या युद्धामुळे तिथं अडकून पडलेले होते। यामध्ये काही पर्यटक आहेत, त्यामध्ये काही तिथं शिकायला गेलेले विद्यार्थी, नोकरीच्या निमित्तानं असणारे काही भारतीय जे आता अबुधाबीहून भारतात परतलेत। आणि आता आपण बघणार आहोत सुपरफास्ट 100। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमध्ये होळी साजरी केली। होळीचं पूजन करून नागरिकांसह त्यांनी होळीचा आनंद लुटला। बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई गावात सैलानी यात्रेला सुरुवात झाली। 10 दिवसीय या उत्सवाची सुरुवात लाखो नारळांची होळी पेटवून करण्यात आली आहे। मनमाड, निफाड, बागलाणसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करण्यात आली। आदिवासी बांधवांनी मानाच्या काठीची मिरवणूक काढली। हिंगोली जिल्ह्यात होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला। औंढा नागनाथ इथं ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिर परिसरात नारळांच्या होळीचं दहन करण्यात आलं। होलिका दहन करण्यापूर्वी होळीची विधिवत पूजा करण्यात आली। देहूच्या चिंचोली गावात होळीच्या अग्नीत पुरणपोळी न टाकता ती दान करण्यात आली। होळी करा, लहान पोळी करा, दान असं म्हणत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं पोळीचं दान करण्यात आलं। जळगाव शहरातील मायादेवी मंदिराजवळ पर्यावरणपूरक होळीची पूजा करून होलिका दहन करण्यात आलं। कुठल्याही प्रकारची वृक्षतोड न करता परिसरातील पालापाचोळा तसंच कोरडे नारळ आणि गायीच्या शेणापासून तयार केलेल्या गोवऱ्यांपासून होळी करण्यात आली। गोंदिया जिल्ह्यातही पारंपरिक पद्धतीने होलिका दहन करण्यात आलं। कमर गावात गेल्या 150 वर्षांपासून होळी साजरी केली जाते। पारंपरिक वाद्य वाजवत होळीचा सण साजरा केला जातो। सोलापुरात काँग्रेसने महागाईच्या भस्मासुराची होळी करण्यात आलेली आहे। भाजपचा निषेध व्यक्त करत सोलापुरात काँग्रेसच्या वतीनं अनोख्या पद्धतीने होळी साजरी करण्यात आली। मुंबईतील चिंचपोकळीत श्री मोतांका सहकारी गृहनिर्माण संस्था या इमारतीमधील रहिवाशांनी होळीचा सण साजरा केला। यंदा पर्यावरणपूरक पद्धतीने होळी साजरी केली आहे। झाडाच्या लाकडाला पर्याय म्हणून गोवऱ्या आणि कापराचा वापर करून होलिका दहन करण्यात आलं। धुलीबंधनानिमित्त बीडच्या केज तालुक्यातील विडा गावात जावयाची गाढवावरून मिरवणूक काढली जाते। मिरवणुकीनंतर सोन्याची अंगठी आणि कपड्यांचा आहेर केला जातो। गेल्या 100 वर्षांपासून ही परंपरा कायम असून मिरवणुकीसाठी लपून बसलेल्या जावयाचा शोध सुरू आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील अंजर्ले गावात 5 पालखी भेटींचा सोहळा पार पडला। सप्ताई देवी, सावणेकर देवी, सातमाई देवी, काळकाई देवी आणि भैरवनाथ यांच्या पालख्यांची भव्य भेट हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली। होळीनिमित्त भरणाऱ्या पारंपरिक भोंगऱ्या बाजारात आदिवासी विकास मंत्री अशोक उईके थिरकताना दिसले। त्यावेळी आमदार आमशा पाडवी आणि राजेश पाडवी यांनीही आदिवासी वाद्यांच्या तालावर ठेका धरला। बारामतीच्या सहकारी मेडिकल कॉलेजला अजित पवारांचं नाव देण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे। बारामतीतले शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालयाला अजितदादांचं नाव दिलं जाणार आहे। अकोला महापालिकेतील स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजप प्रणित शहर सुधार आघाडीचे विजय अग्रवाल यांची निवड झाली। स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी शहर सुधार आघाडीविरुद्ध काँग्रेस यांच्यात लढत पाहायला मिळाली। इस्लाम पार्टीचे प्रमुख आसिफ शेख यांनी औरंगजेबाच्या दर्ग्यावरती भेट दिल्यानं वादाला तोंड फुटलंय। रमजान महिना सुरू असल्यानं औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिली असल्याचं आसिफ शेख यांनी सांगितलं। त्यामुळे पुन्हा एकदा नवा वाद निर्माण झाला। पंढरपूर शहरामध्ये कॉरिडॉर निश्चित प्रमाणात व्हावा, मात्र हा कॉरिडॉर करत असताना कुठल्याही पद्धतीने लोकांची मालमत्ता अथवा घरांचं भूसंपादन न करता नदीच्या पलीकडील बाजूला या कॉरिडॉरची निर्मिती करावी अशी मागणी जी ती आमदार अभिजित पाटलांनी केली।
महायुतीने मुंबईकरांसाठी मोठा निर्णय घेतला. मुंबईतील घरांसाठी मालमत्ता कर सवलतीची मर्यादा वाढवण्यात आली. आता 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांवर कोणताही कर आकारला जाणार नाही. जय पवारांनी व्हीएसआरचे मालक रोहित सिंग यांचा व्हिडिओ पोस्ट केला. मुख्य पायलटच्या सीटवर झोपलेल्या रोहित सिंग यांच्यावर तात्काळ अटकेची कारवाई करा अशी मागणी जय पवारांनी केली आहे. उड्डाणावेळी असा निष्काळजीपणा गंभीर असल्याची टीका जय पवारांनी केली. आपल्या संत परंपरेत दासबोधच केवळ ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत ही भाष्य आहेत. त्याचबरोबर नामदेव महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या गाथा या संकलन आहेत, असं वादग्रस्त विधान स्वामी गोविंदगिरी महाराजांनी केलं आणि त्यांच्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता. कृषी घोटाळा प्रकरणात धनंजय मुंडेंना लोकायुक्तांकडून दिलासा मिळाला. उच्च न्यायालयाने मुंडेंना दिलासा दिला होता आणि दरम्यान आता उच्च न्यायालयाचा निर्णय आपल्यावर बंधनकारक असल्याचं म्हणत लोकायुक्तांनीही मुंडेंना दिलासा दिला. धुलीवंदनाच्या निमित्तानं पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला. पुणे मेट्रो सेवा उद्या सकाळी 6 ते दुपारी 3 वाजेपर्यंत बंद राहील. पुणे मेट्रो उद्या दुपारी 3 नंतर धावणार आहे. ठाण्यातील माजीविडा जंक्शन परिसरात 4 फूट रस्ता खचला आहे. ठाण्यातील माजीविडा जंक्शनहून वृंदावन सोसायटीकडे जाणारा रस्ता खचला असून ठाणे महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मुंबईच्या वर्सोवा स्टेशनजवळ असलेल्या एका नामांकित हॉटेलच्या डाळ खिचडीत झुरळ सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेनंतर मॅनेजरने अरेरावी केल्याचा आरोप ग्राहकांनी केला आणि या सर्व प्रकारानंतर आधी बिल भरा आणि नंतर व्हिडिओ काढा अशा शब्दात मॅनेजरने मुजोरी केली. मुंबईच्या सायन कोळीवाड्यात दरवर्षी होळीच्या निमित्तानं सामाजिक विषयांवरच्या प्रतिकृती साकारण्यात येतात. यंदा ड्रंक अँड ड्राईव्ह विषयावरची प्रतिकृती साकारण्यात आली आणि या 12 फूट उंचीची ही प्रतिकृती आशिष आणि अमर कुचेकरांनी टाकाऊ लाकूड, स्पंज आणि वर्तमानपत्रांपासून तयार केली. अंधेरीत पत्नीने सोबत राहण्यास नकार दिल्याच्या रागातून पतीने भर रस्त्यात पत्नीची हत्या केली. दोघांमध्ये वाद असल्यानं पत्नी वेगळी राहत होती. दरम्यान आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली. भांडूपमध्ये शाळेत दादागिरी करतो म्हणून 3 वर्गमित्रांनी 8वीत शिकणाऱ्या मुलाची हत्या केली. पोतांना बुडून मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली होती. मात्र शवविच्छेदन अहवालानंतर हत्येचा उलगडा झाला. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील कुऱ्हा पानाचे गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकर यांच्या हस्ते पुतळ्याचं लोकार्पण पार पडलं. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील दहिगावमध्ये कांद्याचे भाव पुन्हा घसरल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. शासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष द्यावं आणि कांद्याचे भाव स्थिर करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. सांगलीत महापालिका आणि जिल्हा प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत खोट्या केसेसची मारुती चौकात खोळी करण्यात आली. कार्यकर्त्यांवर केल्या जाणाऱ्या जाणीवपूर्वक कारवाईचा निषेध करण्यात आला. शक्तीपीठ महामार्गाबाबत परभणीमधील शेतकऱ्यांनी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांना निवेदन दिलं. महामार्ग रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकरी विरोधी कायद्याची होळी करत बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखं आंदोलन करण्यात आलं. गांजा, अफू, तंबाखू लागवडीस परवानगी द्यावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांकडून करण्यात आली. मुंबईतल्या गोवंडी जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. G10 ग्रुपनं भरवलेल्या या स्पर्धेला 100 खेळाडूंनी सहभागी होत चांगला प्रतिसाद दिला. लालबागच्या हनुमान व्यायामशाळेचा शार्दूल हरियाण या स्पर्धेचा विजेता ठरला. उद्योजक सुशील कारखानीस हे स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना कायद्याने दिलेल्या हक्कांची माहिती मिळावी आणि त्या हक्कांचा योग्य उपयोग करता यावा यासाठी विधी सेवा महाशिबिरं महत्त्वाची आणि उपयुक्त ठरतात असं वक्तव्य न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांनी केलं. विधी सेवा महाशिबिर आणि शासकीय सेवा योजनांच्या महामेळाव्यात ते बोलत होते. नकली नोटांना घेऊन जात असलेल्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. बुलढाणा जिल्ह्यातील जलम रोडवरून पोलिसांनी थार गाडीसह तिघांना ताब्यात घेतलं. शिवसेना ठाकरे पक्षाचे अकोला शहर प्रमुख राहुल कराळे यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे.
वाशिमच्या रिसोडचे माजी नगरसेवक इरफान कुरेशी यांच्यावर चाकू हल्ला झाला। रिसोड शहरातील मालेगाव नाका परिसरात ही घटना घडली आणि या हल्ल्यामागचं कारण अद्याप अस्पष्ट असून इरफान कुरेशी यांची प्रकृती गंभीर आहे। बीडमधील तरुणांच्या कारचा भीषण अपघात झाला। बीड शिरूर रोडवर राय मोहजवळ अपघात झाला आणि या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून 3 जण जखमी झाले। नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातल्या गडगा शिवारात गुप्तधनाचा शोध घेणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली। प्राचीन महादेव मंदिराच्या परिसरात 7 जणांची टोळी गुप्तधनासाठी खड्डा खोदत होती। दरम्यान पोलिसांनी धाड टाकून या 7 जणांना अटक केली। या प्रकरणी जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला। बोईसर तारापूर एमआयडीसी दुर्घटनांचं सत्र सुरूच आहे। पालघरच्या तारापूर एमआयडीसीत पुन्हा गॅस गळती झाली। एमआयडीसीमधील बगरिया कंपनीत आगीनंतर गॅस गळती सुरू झाली। दरम्यान ही गॅस गळती आता थांबली आहे। आणि आता युद्धाबद्दलच्या घडामोडी जाणून घेऊया। इराणच्या शाहेद 136 ड्रोनने कहर केला असून हा जगातील सर्वात मोठ्या रिफायनरीवर हल्ला समजला जातोय। सौदी अरेबियातील रास तनुरा इथे हल्ला केला असून अर्मको तेल शुद्धीकरण कारखान्याला लक्ष्य करण्यात आलं। इराणने यूएईवर हल्ला केला, हवाई हल्ला केला आणि रास अल खैमा अमिरातमध्ये हा हल्ला करण्यात आला। हा हल्ला इतका भयानक होता की आकाशात धुराचे लोळ पाहायला मिळाले। इराणने पुन्हा एकदा इस्रायलवर मिसाईल हल्ला केला। इराणी सेनेने इस्रायल आणि अमेरिकेला धमकी दिली आहे। इराणच्या सैन्यानं पुन्हा एकदा हल्ला केल्यानं स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। इराण अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले परतून लावत आहे। अमेरिका आणि इस्रायलला प्रत्युत्तर म्हणून सौदी अरेबियाच्या रास तनुरावर आत्मघातकी हल्ला केला गेला आणि यावेळी इराणने ऑइल रिफायनरीवर लक्ष केंद्रित केलं होतं। इराणच्या सैन्यानं पुन्हा एकदा बहरीनच्या बंदरगावावर हवाई हल्ला केला। इथल्या अमेरिकन जहाजाला इराणने निशाणा बनवलं आणि ज्या जहाजावर हल्ला केला ते युद्ध साहित्यानं भरलेलं असल्याची माहिती समोर आली। इराणने इराकच्या सीमावर्ती भागात हल्ला केला। इरबिल एअरपोर्टजवळ हा हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे। इराणच्या इरबिलमध्ये अमेरिकन सैन्याचा तळ असल्याची माहिती आहे। दरम्यान या हल्ल्यात किती नुकसान झालं याचा आकडा समोर आलेला नाही। इस्रायली हल्ल्यानंतर बेरूतमध्ये गोंधळ उडाला। लोक दक्षिण लेबनॉनमधून पळून जाताना दिसले। या स्थलांतरामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली। इस्रायली हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून लेबनॉनने बेरूत परिसरात विशेषतः हिजबुल्लाच्या वरिष्ठ कमांडरांना लक्ष्य केलंय। गुप्तचर माहितीच्या आधारे हवाई दल आणि नौदलाने बेरूतच्या दाहिया भागात इराणी राजवट आणि हिजबुल्लाचं मुख्यालय उद्ध्वस्त केलंय। इराणकडून बॅलिस्टिक मिसाईल हल्ला करण्यात येणार असल्याची सूचना मिळाल्यानं इस्रायलच्या मध्यवर्ती भागात सायरन वाजतायत। इस्रायलच्या दिशेने हे मिसाईल डागण्यात आल्याची माहिती आहे। दरम्यान या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी आणि बंकरमध्ये आश्रय घेण्याची सूचना देण्यात आली। इराण इस्रायल अमेरिका युद्धानंतर इराणच्या सत्तेत अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आलेत। इराणच्या राष्ट्रपतींनी नवीन संरक्षण मंत्र्यांची नियुक्ती केली। जनरल माजिद इब्न अल रजा यांनी संरक्षण मंत्र्यांचा पदभार स्वीकारला। इराणनं इस्रायलवर मिसाईल हल्ले केले। तेल अवीव, जेरुसलेमसह संपूर्ण इस्रायलमध्ये मिसाईल हल्ले करण्यात आले। यूएईच्या रास अल खैमा इथं मोठा स्फोट झाला। इराणच्या ड्रोनने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। पश्चिम आशियातील देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान पंतप्रधान मोदींकडून शांततेचा संदेश देण्यात आला। शांततेच्या मार्गाने चर्चा करण्याच्या बाजूने भारत आग्रही आहे, तर भारतीयांच्या सुरक्षेसाठी इतर देशांसोबत चर्चा सुरू असल्याची माहितीही मोदींनी दिली। आखाती युद्धाची धग नवी मुंबईतील JNPA बंदरापर्यंत पोहोचली। आखाती देशांकडे निर्यातीसाठी तयार ठेवलेली कांदा, केळी, द्राक्ष यासह फळांचे सुमारे 1000 कंटेनर JNPTवर अडकलेत। युद्धाचा कृषी मालाच्या आयात निर्यातीवर थेट 60% परिणाम झाल्याची माहिती आहे।
युद्धाचा परिणाम विविध स्तरावर होताना पाहायला मिळतोय. भारतातील भांडवली बाजारावर जसा याचा परिणाम झाला तसा पर्यटन व्यवसायावरही होताना दिसतोय. परदेशात फिरायला जाणाऱ्या 90% लोकांनी बुकिंग रद्द केलेलं आहे. जगभरात सुरू असलेल्या घटनांमुळे पर्यटन व्यवसायावरही मोठा परिणाम झाला. युद्धामुळे पेट्रोल, डिझेलसह सोनं आणि चांदीचे दरही वाढत आहेत. सोन्याच्या दरात तब्बल 7,000ची वाढ झाली आहे. सोन्याचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. जागतिक तणाव आणि सुरक्षेच्या काळजीमुळे लोक गुंतवणूक सोन्यात करत असल्याचं बाजारातील तज्ज्ञांचं मत आहे. नाशिकच्या कांदा निर्यातीला युद्धाचा फटका बसलाय. मुंबईच्या JNPT बंदरावर 150हून अधिक कांद्याचे कंटेनर अडकलेले आहेत. दुबई आणि इतर आखाती देशांमधील युद्धामुळे बाजार बंद असल्यानं माल स्वीकारला जात नाही. युद्धामुळे आखाती देशात मनमाड, लासलगावसह नाशिक जिल्ह्यातून केल्या जाणाऱ्या कांदा निर्यातीला मोठा फटका बसला. आता निर्यात ठप्प झाल्यामुळे त्याचा परिणाम कांदा निर्यातदार आणि शेतकऱ्यांवरती होतो. इराणचा सर्वोच्च नेता खामेनीच्या मृत्यूनंतर मुंबईच्या भेंडी बाजार इथल्या मस्जिद-इ-इराणी इथं शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुस्लिम बांधवांना अश्रू अनावर झाले. जालन्यातील काँग्रेस खासदार डॉक्टर कल्याण काळे दुबईत अडकल्याची माहिती आणि काही कामानिमित्त कल्याण काळे हे दुबईला गेलेले होते. मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे विमानांची उड्डाणं बंद आहेत आणि त्यामुळं कल्याण काळे हे दुबईत अडकले. मध्य पूर्व देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे अनेक भारतीय नागरिक आखाती देशात अडकलेत. अधिकृत माहितीनुसार आतापर्यंत छत्रपती संभाजीनगरचे 51 नागरिक विविध देशात अडकले असल्याची माहिती समोर आली. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धात अडकलेल्या नागरिकांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले. दरम्यान त्या देशांमध्ये अडकलेल्या लोकांनी तिथल्या दूतावासासोबत संपर्क साधावा. आम्ही त्या नागरिकांना सर्वतोपरी मदत करू, अशी माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. आता वेळ झाली की ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. सोलापुरात होळी सण उत्साहात साजरा करण्यात आला. पारंपरिक पद्धतीने होलिका दहन करत नागरिकांनी होळी साजरी केली. छत्रपती संभाजीनगर शहरातील गुलमंडी परिसरात महिलांनी होळी साजरी केली. महिलांनी एकत्र येत ढोल ताशांच्या गजरात होळीचा आनंद लुटला. पारंपरिक वेशभूषेत फेर धरत महिलांनी नृत्य सादर केलं. आणि यानंतर वेळ झाली की ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. आता ब्रेक नंतर इतरही घडामोडी. सुपरफास्ट 100. रत्नागिरीच्या पाली इथं उद्योगमंत्री उदय सामंतांनी होळी साजरी केली. ढोल ताशांचं वादन करत मंत्री सामंतांनी ठेका धरला. छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वपक्षीय नेत्यांची एकत्र येत होळी साजरी करताना बघायला मिळाले. महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, आमदार प्रदीप जयस्वाल, उभाटा गटाचे नेते चंद्रकांत खैरे आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एकत्र येत एकमेकांना रंग लावले. यानंतर सुपरफास्ट 100 मध्ये इथे थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.